श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री हनुमान जयंती ही 2 एप्रिल 2026 रोजी आहे. दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला पवनपुत्र हनुमानजींची जयंती साजरी केली जाते आणि या शुभ दिवशी माता अंजनीच्या उदरातून हनुमानजींचा जन्म झाला. हनुमानजींचे खऱ्या मनाने स्मरण केले तर प्रत्येक संकटात भक्तांचं रक्षण करतात. यंदा भगवान हनुमानजींची जयंती ही 2 एप्रिल 2026 रोजी साजरी केली जाणार आहे आणि या दिवशी काही उपाय केले तर त्याने आयुष्यात कोणत्याच अडचणी राहणार नाहीत. तर तो कुठला उपाय आहे तोच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर उपाय अगदी साधा सोपा आहे आणि तितकाच तो प्रभावी देखील आहे. अगदी प्रत्येकानं करा. तर उपाय काय करायचा आहे? हनुमान जयंतीला पिंपळाच्या 11 पानांचा उपाय तुम्हाला करायचा आहे. सर्वात आधी ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला उठायचं आहे. नंतर स्नान करून अगदी स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. त्यानंतर एखाद्या पिंपळाच्या झाडाचे 11 पानं तुम्हाला ताजी पानं तोडून आणायची आहे. आदल्या दिवशी नाही, त्याच दिवशी तुम्हाला 11 पिंपळाची पानं तोडून आणायची आहेत आणि त्यानंतर ती पानं कुठे तुटलेली किडलेली नसावीत. अखंड पानं जे आहेत तशी घ्यायची आहे. अगदी होल देखील नसावी. म्हणजेच काय तर पानं खंडित नसावी. यानंतर ते 11 पानं तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि त्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपड्याने ते पुसून घ्यायची आणि त्यावर त्या पानांना स्वच्छ पाण्यात थोडंसं काय करायचं आहे, कुंकू मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर अष्टगंध टाकायचं आहे आणि किंवा तुम्ही चंदन जरी टाकलं तरी चालेल, काहीच हरकत नाही. कुंकू आणि चंदन किंवा कुंकू आणि अष्टगंध मिक्स करायचं आहे आणि प्रत्येक पानावर तुम्हाला श्रीराम श्रीराम असं लिहायचं आहे आणि नाव लिहिताना हनुमान चालिसाचं पठण देखील तुम्हाला करायचं आहे. यानंतर सर्व पानांवर श्रीराम लिहून या पानांची एक माळ तयार करायची आहे आणि ही माळ तुम्ही झेंडूच्या फुलांची ज्याप्रमाणे करताना अगदी त्याप्रमाणे ही माळ तयार करायची. एकही पानांची माळ तयार करायची आणि ही माळ कोणत्याही जवळपास तुमच्या हनुमानाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन बजरंग बलींना अर्पण करायचे आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला रामायण किंवा श्री रामचरित मानसाचा पाठ देखील या दिवशी करायचा आहे. भक्तांना हनुमानाचे विशेष असे प्राप्त फळ देखील प्राप्त होतं. त्यांना हनुमानाचे विशेष फळ देखील त्याचबरोबर कृपा प्राप्त होते. हनुमान जयंतीला संध्याकाळी हनुमानाला केवड्याचा अत्तर आणि गुलाबाची माळ जी आहे ती अर्पण करा. नक्कीच अर्पण करावी. याने हनुमान देखील प्रसन्न होतात. त्याचबरोबर हनुमानाला विशेष पानं अर्पण केल्याने जीवनातील सर्व समस्या देखील दूर होत असतात. तर पान कसले तयार करायची? तर एक खाऊचं पान घ्यायचं, त्यामध्ये कात ठेवायचं आहे आणि गुलकंद ठेवायचा आहे. थोडीशी बडीशेप, खोबरं आणि सुमनकत्री घालायची आहे आणि हे पान देखील तुम्हाला करताना ताजंच पान घ्यायचं आणि त्यानंतर गोड आणि रसरशीत असावं. यामध्ये चुना, तंबाखू, सुपारी हे टाकू नका. अशा पद्धतीने तुम्हाला विड्याचं पान तयार करायचं आहे आणि ते तुम्हाला काय करायचं आहे, आधी पूजा करून घ्यायची. धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि नंतर पूजा केल्यानंतर तुम्हाला हे पान जे आहे ते पूजा हातात आपल्याला घ्यायचे आहे आणि हनुमानजींना हे गोड पान अर्पण करायचं आणि प्रार्थना करायची. माझ्या जीवनात देखील असाच गोडवा असू दे अशी अगदी मनोमन प्रार्थना करायची आणि हे पान तुम्हाला अर्पण करायचं आणि असं पान अर्पण केल्यानं तुम्हाला हनुमानजींची कृपा प्राप्त होईल. तुमच्या जीवनातील कुठल्याही समस्या असतील, काही अडचणी असतील तर त्या नक्कीच याने दूर व्हायला मदत होणार आहे. हा देखील अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. तर आवर्जून नक्की करा. हनुमान जयंतीच्या दिवशी केलेले उपाय हे नक्कीच फळ देणारे ठरतात. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.